देवाच्या आळंदीत पवित्र इंद्रायणी नदी घाटावर महिलांना शौचालय व कपडे चेंजिंग रूम बांधण्याची नितांत गरज महिला वारकरी भाविकांची आग्रही मागणी। ज्ञानियांचा राजा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी स्थळाने पवित्र असणारे श्री क्षेत्र आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे येथील इंद्रायणी नदी घाटावर महाराष्ट्र राज्यातून माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला, वृद्ध महिला, युवती, वारकरी महिलांसाठी शौचालय व स्नान झाल्यानंतर कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम बांधण्याची नितांत गरज असून आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री कैलास केंद्रे साहेब यांनी इंद्रायणी घाटाची पाहणी करून इंद्रायणी नदी घाटावर एखाद्या संस्थेकडून शौचालयाचे बांधकाम करून घ्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी रविवार, गुरुवार, एकादशी, सण व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी महाराष्ट्र राज्य परिसरातून महिला, युवती, ज्येष्ठ महिला आळंदीत येतात। सर्वप्रथम पवित्र इंद्रायणी नदी घाटावर नतमस्तक होऊन स्नान करून व हातपाय धुवून माऊलींच्या मंदिरात दर्शनासाठी जातात। परंतु इंद्रायणी नदी घाटावर महिलांना शौचालय व कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम नसल्यामुळे महिलांचे अतोनात हाल होत आहेत। प्रदक्षिणा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीखाली असणारे महिलांचे शौचालय अनेक महिन्यापासून बंद आहे। भागीरथी नाल्यावरील दोन्ही बाजूला शौचालय असून ती बंद अवस्थेत आहेत। शौचालय शेजारून जाताना उग्र वास येत असल्यामुळे ग्रामस्थ, रहिवासी, वाहन चालक, वारकरी यांना दुर्गंधीचा त्रास होत आहे। आळंदीचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्री कैलास केंद्रे साहेब यांनी आळंदी नगर परिषद इमारत बांधकाम, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण व गार्डन, चाकण चौक येथे तुळशी वृंदावन बांधल्यामुळे श्री क्षेत्र आळंदीच्या वैभवात वाढ झाली आहे। केंद्रे साहेबांनी एखाद्या संस्थेत इंद्रायणी नदी घाटावर महिलांसाठी शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी वारकरी महिलांनी केली आहे। महाराष्ट्र 24 लाईव्ह न्यूजसाठी ज्येष्ठ पत्रकार गौतम पाटोळे, कॅमेरामन लहू जाधव, आळंदी, पुणे।